उजनीच्या पाणी वाटपावरून खासदारांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल. आज माढा तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भात उजनीच्या कॅनलद्वारे देण्यात येणाऱ्या पाणी वाटपावरून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना झापत खडे बोल सुनावले. कुर्डवाडी पंचायत समितीच्या सभागृहात पाणी टंचाई बैठक पार पडली. या बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महावितरण, जलजीवन मिशनसह उजनीच्या पाण्यावरून शेतकऱ्यांनी चांगलेच प्रश्न बैठकीत विचारले. उजनीच्या पाण्याचे यावर्षी टेल टू हेड व्यवस्थित पाणी वाटप न झाल्यानं टेलकडील भुताष्टी, चिंचोली, गायकवाड वस्ती आदी भागात पिके जळून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. यावरून अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. मोटारी, पाईपलाईन लिकेज आदी कारणे सांगितली. यावर कोण काय अधिकारी काम करतंय हे सगळं मला माहीत आहे. कोण कुठे कसं पाणी सोडतंय, कुठे जातंय हे सगळं मला काढायला लावू नका, नाहीतर सगळ्यांना काम लावीन, असं खडे बोल खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुनावले. या बैठकीत रात्री होत असलेल्या भारनियमावरून ही शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले. जलजीवन मिशनच्या अपुऱ्या कामाबाबतही विचारण्यात आलं. तर पडसाळी व गायकवाड वस्ती शेतकऱ्यांना यावर्षी पाणी मिळालं नाही म्हणून उजनीच्या अधिकाऱ्यांना अंकलिपी भेट देत पाणी न मिळाल्यानं निषेध केला. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याला आपण कधी जात नाही, न गेल्यामुळं नंतर ऐकायला मिळतं आणि मग आपण ओरडत बसतो. तेव्हा आपण लेखीमध्ये रेस केले, त्याची पोच घेतली, प्रोसिडिंगला घातलं, तर ह्या गोष्टी होत नाही. सजग नागरिक असणं गरजेचं आहे. आता झालं, यामुळं काय झालं तर बऱ्याच वस्त्या वगळल्या गेल्या. आता पाणी पुरवठा योजना नवीन कधी येणार आहे तर अजून 30 वर्षांनी. ते वस्त्या वगळल्या त्या 30 वर्षांनीच आता त्यांचा विचार. हे सगळा प्रकार केंद्राच्या कानावरती गेला की अनेक वस्त्या वगळल्या गेलेल्या. तुम्ही सगळ्यांनी मला पाठवले दिली. नशिबाने मी त्याच कमिटीवर आहे, वॉटर रिसोर्सच्या. मी फेब्रुवारी महिन्याची बैठक झाली वॉटर रिसोर्सची. त्यात हा मुद्दा मी आणि खासदार विशाल पाटील आणि दोघांनी उपस्थित केला. त्याचं उत्तर मला परवा दिवशी आलेलं आहे. तिथेही उत्तर दिलं त्यांनी तोंडी, लेखी परवा दिवशी आले. त्यात आम्हाला असं सांगण्यात आलं की देशभर मोठ्या प्रमाणावर ह्याच्यात अनियमितता दिसून आली आणि त्याचा आढावा केंद्र शासनचं जो वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचं ड्रिंकिंग वॉटर डिपार्टमेंट आहे, त्यांचं पोट खात आहे, ती सगळ्या देशाचा अभ्यास करायला लागले की वस्त्या वगळल्या गेल्या, पाईपलाईन व्यवस्थित टाकल्या गेल्या नाहीत, मॅपिंग व्यवस्थित झालं नाही, हे सगळे मुद्दे गेले. मग त्यांनी सगळा हा स्टडी करून वर पाठवलेला आहे. त्याला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरीची गरज होती. त्याची मंजुरी एप्रिल महिन्यात केंद्रीय कॅबिनेटने दिलेली आहे. आता त्याच्यावर बरेच निकष आलेले, बरेच नियम अटी आलेले. जी कामं अपूर्ण आहेत, ती असलेली कामं अपूर्ण. योजना पण कशी झाली बघा, आली सर्वे कुठल्याही डेप्युटी इंजिनियरकडे नव्हता किंवा ज्युनियर इंजिनियरकडे नव्हता, होता का तुमच्याकडे सर्वे? अख्ख्या राज्याला एक प्रायव्हेट कंपनी, त्यांनी काय कमी पगारात पोरं घेतलेली, ती ग्रामसेवकाबरोबर बसली, सरपंचावर बसली, सरपंच त्यांना मतदान केलेल्या पार्टी ज्या वस्त्यात तेवढ्याच घेतलेल्या, जे विरोधात आहे तो जग मारा तुम्ही, असा कार्यक्रम झालेला आहे तो सगळा. परंतु आता केंद्राने एकदम 2.0 म्हणून नवीन GR निघालेला आहे. तुम्ही अभ्यास करा सगळ्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आणि ज्या अर्धवट स्थितीत आहेत त्या गाईडलाईन प्रमाणे मॅपिंग करायचं आहे, त्याचं जिओ टॅगिंग करायचं आहे. सगळा स्टडी करा आणि कुठली वाडी वस्ती राहणार नाही. पुन्हा एकदा केंद्र सरकारने या योजनेसाठी 2.80 लाख कोटीचं बजेट मंजूर केलेलं आहे. त्याच्या गाईडलाईन स्ट्रिक्टली वाचा आणि प्रत्येक गाव कसं त्यात वंचित राहणार नाही, वस्ती वंचित राहणार नाही हे बघा. लिटरली रात्रंदिवस सगळे फिरले आहेत. त्यांनी जेवढी शक्ती लावता येईल तेवढं काम सगळ्यांनी केलेलं आहे. आम्ही तुमच्या जे प्रयत्न केले आम्ही समाधानी, परंतु यातून सुद्धा अनेक गावं वगळली गेलेली, विशेषतः पडसाळी भागातले 5-6 गावांचं फार नुकसान झालेलं आहे. नुकसान असं झालं, अधिकाऱ्यांना जोमानलंच नाही, फार अंगावर जाण्यापर्यंत इथपर्यंत कृत्य केलेले या भागामध्ये. मॅडमने एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून MSEBला पत्रव्यवहार केले,
पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केले की बंदोबस्त द्या, हे करा. इतर डिपार्टमेंट्सनी सहकार्य केलेलं नाही. माझी मॅडमला विनंती राहील, तुम्ही तुमच्या वरिष्ठांना जसं लिहिता तसं महसूलला पण लिहित जावा. प्रांत मॅडमला लिहा, तहसीलदार साहेबांना लिहा. कारण काही सगळ्या शेवटी मॅजिस्ट्रेट आहे, यांना पॉवर्स जास्त आहे. जेव्हा जेव्हा पाणी सोडताय आणि टेल टू हेड करताय, तुम्ही यांना पत्र व्यवहार करा. तुम्ही आदेश द्या पोलीस प्रशासनाला आणि MSCBला की त्यांची जी मागणी आहे ती फुलफिल करा. त्यांनी डायरेक्ट पत्र व्यवहार केली, त्याला रिस्पॉन्स MSCBने दिला नाही किंवा इतर खात्यांनी दिला नाही. परंतु इथून पुढे त्यांना आवश्यक आहे त्या ठिकाणी तुम्ही सगळं पूर्ण बंदोबस्त द्यावा, त्यांच्या पाठीमागे उभं राहावं, जेणेकरून सगळीकडे पाणी सहकार्य करणार नसतं. आणि पुन्हा शेवटच्या टायमाला आमचा जीव चालल्यावर पुन्हा खासदार साहेबांनी सांगायचं की आता इथनं पुढं हे आता झालेल्या मागच्याच काय. आता पाणी जे आहे आज वाईट परिस्थिती आहे आणि त्यांनी सांगतात या पडसाळ्याच्या तळ्यात पाणी पोचलं. तळ्याच्या कडेला जिथनं कॅनल मधनं तुम्ही सोडताय तिथं 200-400 स्क्वेअर फुटात पाणी एका डबऱ्यात गेलं. पण तळ्यात फिरा म्हणून सांगतात ते ऍक्विजिशन एरियाला बुजून टाका तुम्ही. पण पाणी तुम्ही जमिनीचा स्तर उंचावण्यासाठी सोडताय का मजा म्हणून बघायसाठी सोडताय. समजा त्या विहिरीत खाली पाणी आटलं तर दुसऱ्या देशात जात नाही, तिथल्याच काही कुडवाडीच्या पडसाळीच्या फरड वस्तीच्या त्यांच्या विहिरीतच जाते. तिथं पाणी हलवायचंय, आपल्याला मुरवायचंय. एकी कुठं प्रांत मॅडमने म्हणा किंवा जलसंधारणवाल्यांनी 100-150 फूट होल घेतली ती बंधाऱ्यात, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात घेतली ती, तळ्यात बांध घेतली ती, का तर पाणी आटावून पाण्याची पातळी वाढवली. आणि तुम्ही म्हणताय त्या विहिरीत पाणी सोडताय. आता तळ्यातली हिरा ऍक्विजिशन सीनामाडा योजनेचे उपविभागीय अभियंता मुंजळ साहेब यांना या ठिकाणी अंकल्पी एक प्रतीक म्हणून भेट दिलेली आहे. त्याचं कारण असं आहे की या विभागाचे जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, यांना आणखी 10% 2% ह्याचं काय म्हणजे कळत नाही. टक्केवारी गणितात कच्चे आहेत. कारण जो पाझर तलाव 0% भरलेला आहे त्याला ते 35% म्हणून सांगतात. त्याच्यामुळे त्यांना ते अभ्यास करण्याची गरज आहे. ह्या हेतून कमीत कमी ते इथून पुढं तरी व्यवस्थित रिपोर्ट वरती देतील आणि शेतकऱ्याला न्याय देतील, ह्या हिशोबानं आम्ही ते अंकलिपी त्यांना भेट दिलेली आहे.